भारतीताई पवारांच्या विजयार्थ पेठ तालुक्यातील महायुतीचे शिवसेना पक्षाचे उपाध्यक्ष हनुमंत भुसारी यांच्याकडून त्र्यंबकेश्वरला संकल्प अभिषेक संपन्न। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भारतीताई पवार यांच्या विजयासाठी पेठ तालुक्याचे शिवसेनेचे युवा उपाध्यक्ष हनुमंत भुसारे यांनी त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकराज शिवलिंगावर अभिषेक केला। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे। सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे। हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेले त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे। येथे पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर जवळ आहे। विशिष्ट म्हणजे ब्रह्मा विष्णू शिव यांची 3 मुखे आहेत। अशा पवित्र तीर्थस्थानी सौ भारतीताई पवार या प्रचंड बहुमताने विजयी व्हाव्यात असा संकल्प केलाय। हा संकल्प केवळ सत्तेसाठी नव्हे तर विकासाकरिता असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। भारतीताई पवार यांना केंद्र स्तरावरचा मोठा अनुभव आहे। पेठ दिंडोरीच्या प्राथमिक सुविधा समवेत विविध विकास कामे होण्यासाठी भारतीताई पवार शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी उपस्थित चेतन ठाकरे, मोहन चौधरी या सर्वांच्या उपस्थितीत संकल्प अभिषेक करण्यात आला। नीलकण्ठनमूर्ते वृत्तन्याय नीलकण्ठाय अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय ते नमः। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी, पेठ।